विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा द विनर्स करिअर अकॅडमीवरती स्वागत करतो. आपण नेमणुकाविषयक लेक्चर पाहतोय बघा. 2023 या वर्षामधल्या महत्त्वाच्या नेमणुका आणि त्यातलं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. कितवं लेक्चर आहे? तिसरं. तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. आणि डिपार्टमेंटल PSI साठी आता सध्या आपल्या लेक्चर सुरू आहेत. तर त्यामध्ये आपल्याला नेमणुका ज्या आहेत त्याच्यावरती बरेचसे प्रश्न जे आहेत ते बघायला मिळतात. प्रत्येक परीक्षेमध्ये मिळतात असं नाही की कोणत्या. तर त्यातल्या प्रमुख नेमणुका आपण पाहतोय. चला आता प्रश्न आहे बघा. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणता आहे? CBI. बरोबर. आता बघा CBIचा मुद्दा आहे बघा. विद्युत बिहारी स्वेन, सुमन शर्मा आणि आशुतोष दीक्षित या ठिकाणी नावं आहेत. तर या ठिकाणी आपण मागच्या प्रश्नामध्ये आशुतोष दीक्षित यांचा मुद्दा बघितला होता बघा. आशुतोष दीक्षित यांचा काय बघितला होता? ते हवाई दलाच्या डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ या पदावरती त्यांची नियुक्ती झाली. काय? डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ. काय पद आहे? DCAS, डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ. कोण बनले? आशुतोष दीक्षित. सुमन शर्मा आणि हे विद्युत बिहारी स्वेन हे UPSC च्या बाबतचा मुद्दा आहे बघा. UPSC चे सदस्य बनलेत ते. बरोबर. आणि अध्यक्ष कोण बनलेत? मनोज सोनी. त्याच्यानंतर हे प्रवीण सूद जे आहेत ते CBI चे काय बनले? तर संचालक बनलेत बघा. 1963 ला स्थापन झालेली आहे CBI. तिचे हे संचालक बनलेत. कोण? प्रवीण सूद. यांच्या अगोदर दुसरे होते. तर तोही मुद्दा आपण राष्ट्रीय घडामोडीमध्ये बघितला होता की जी CBI आहे, CBI ला 60 वर्ष पूर्ण झाले. सॉरी किती? CBI चा हीरक महोत्सव आपण बघितला होता ना, तर त्याच्या बाबतचाही मुद्दा होता. आणि आता जे आहे तो असा मुद्दा आहे बघा. प्रवीण सूद हे CBI चे नवीन संचालक बनलेत आणि त्यांनी कार्यभार स्वीकारला बघा CBI चा. तर त्यांनी कोणाच्या जागेवर कार्यभार स्वीकारलाय? सुबोध कुमार जयस्वाल. आता इथं मुद्दा तुम्हाला एक पॉइंट सांगतो, तिथं लक्षात ठेवा. काय पॉइंट होणार आहे? CBI जे आहे, CBI चा हीरक महोत्सव या वर्षी झालाय. तर ज्यावेळेस तो महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळेस CBI च्या संचालक पदावर हे सुबोध कुमार जयस्वाल होते आणि त्या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं होतं. तर त्यावेळेस सुबोध कुमार जयस्वाल होते. आणि त्याच्यानंतर मग मे महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये हा हीरक महोत्सव झाला. मे महिन्यामध्ये मग प्रवीण सूद CBI चे संचालक बनले. लक्षात घ्या मुद्दा कसा आहे. आणि हे आहेत बघा हिमाचल प्रदेशचे. त्यांनी IIT दिल्लीत इंजिनिअरिंग केलेलं आहे. नंतर बघा कर्नाटक केडर मधून ते 1986 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पुढचा असा मुद्दा आहे की सूद यांनी 2004 मध्ये मैसूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 2007 पर्यंत त्या पदावर होते. नंतर बेंगळुरू मध्ये, नंतर मग त्यांनी कर्नाटक पोलीस महासंचालक पद सांभाळलं आणि गृह विभागाचे प्रधान सचिव झाले. तर हे त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांनी कारकीर्द कशी भूषवली. पण या ठिकाणी बघा प्रवीण सूदचा मुद्दा जो आहे तो मे महिन्यापासून त्यांनी कार्यभार स्वीकारला. तो एक लक्षात ठेवा. सुबोध कुमार जयस्वाल त्यांच्या अगोदर त्या पदावर होते. आणि ही CBI जी आहे ही भारताची काय आहे? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. बरोबर. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. बरोबर. तर ही जी एजन्सी आहे CBI भारताची काय आहे? इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे. तर हिची स्थापना लक्षात ठेवा 1963 ला झालेली आहे. नवी दिल्लीला तिचं मुख्यालय. आणि हिचं घोषवाक्य काय आहे? उद्यमिता, निष्पक्षता, सत्यनिष्ठा. काय घोषवाक्य आहे? उद्यमिता, निष्पक्षता आणि निष्पक्षता व सत्यनिष्ठा. आणि हीरक महोत्सवी वर्ष लक्षात घ्या 2023 आहे. या वर्षी त्याचा हीरक महोत्सव साजरा करण्यात आला. कशाचा हीरक महोत्सव? CBI चा. CBI चा हीरक महोत्सव या वर्षी साजरा करण्यात आला. हाही मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच काय? CBI. स्थापना 1963, मुख्यालय नवी दिल्ली, घोषवाक्य उद्यमिता, निष्पक्षता आणि सत्यनिष्ठा. आणि हिचं 2023 वर्षी हीरक महोत्सवी वर्ष. हीरक महोत्सव कशाला म्हणतात? 60 वर्ष पूर्ण झाली की. सुवर्ण महोत्सव 50व्या वर्षी आणि रौप्य महोत्सव त्याच्या अगोदर 25व्या वर्षी. 75 वर्षांना काय म्हणायचं मग? अमृत महोत्सव. आणि 100 वर्षाला शतकोत्सव. बरोबर. शतकोत्तर उत्सव किंवा शतकोत्सव. बरोबर. आता या ठिकाणी आपण प्रवीण सूद यांचा मुद्दा बघितला की CBI चे ते संचालक बनलेत आणि सुबोध कुमार जयस्वाल त्यांच्या अगोदर संचालक होते. आलं लक्षात. आणि यांचा हीरक महोत्सव झाला त्यावेळेस सुबोध कुमार जयस्वाल त्या पदावरती होते ज्यावेळेस हीरक महोत्सव CBI ने साजरा केला एप्रिल महिन्यामध्ये. तोही मुद्दा चांगला लक्षात ठेवा. आणि आता पुढे जर आपण आलो तर पुढच्या भागामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा. बघा जागतिक बँक आहे बघा. आता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. IMP प्रश्न आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड झाली? जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर. आता हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. ते अमेरिकन आहेत. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत आणि त्यांची निवड जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर झाली.
मग हे व्यक्ती कोण? तर या ठिकाणी बघा, प्रवीण सूदच्या बाबत आपण सीबीआयचा मुद्दा बघितला, सीबीआयचे संचालक बनलेत, बरोबर. सुबोध कुमार जयस्वाल यांच्या जागेवर प्रवीण सूद सीबीआयचे संचालक बनलेत. विद्युत बिहारी स्वेन हे युपीएससीचे सदस्य बनलेत. आशुतोष दीक्षित हे काय आहेत? डीसीएस बनले, बरोबर. डेप्युटी चीफ ऑफ द इयर स्टाफ म्हणजे डीसीएस, आशुतोष दीक्षित डेप्युटी चीफ ऑफ द इयर स्टाफ, बरोबर. आता हे अजय बंगा जे आहेत हे अमेरिकन नागरिकत्व आहे त्यांच्याकडे बघा, पण ते भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. तर हे काय बनले? जागतिक बँकेचे अध्यक्ष बनले. ते 14वे अध्यक्ष आहेत. कितवे अध्यक्ष आहेत? 14वे. आता इथं मुद्दा असा आहे बघा, यांच्या बाबतचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपल्याला अपेक्षित आहे त्यांच्यावरती मल्टी लाईन जरी आला किंवा सिंगल लाईन जरी आला तर दोन्ही बाबतीत आपली तयारी ठेवली पाहिजे. तर बघा, भारतीय वंशाचे हे तुम्हाला मी सांगितलंय. पुढचा मुद्दा आहे ते भारतीय अमेरिकन व्यक्ती ठरलेत पहिले जे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी गेले. तसंच आतापर्यंत जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे त्या दोन्हीच्या अध्यक्षपदावरती एखाद्या व्यक्तीला किंवा आता हे जे आहेत हे पहिले बनलेत ना, तर त्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वरती पण अजून एकही अध्यक्षाला भारतीय वंशाचा नाही झाला. जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष आहेत. पुढे पहा, त्यांचा कार्यकाळ जो असणार आहे तो 5 वर्षांचा असणार आहे. त्यांचं वय सध्या 63 वर्ष आहे. त्यांनी कार्यभार कधी स्वीकारला? 2 जून 2023 ला स्वीकारला. कधी स्वीकारला? 2 जून 2023 ला. कोणाच्या जागेवर स्वीकारला? डेव्हिड मालपास यांच्या जागेवर स्वीकारला. कोणाच्या जागेवर? डेव्हिड मालपास यांच्या जागेवर त्यांनी कार्यभार स्वीकारलाय. बर, आता पुढचा मुद्दा असा आहे बघा, त्यांच्याबद्दल इतर माहिती जर आपण बघितली तर भारतीय अमेरिकन व्यावसायिक आहेत ते. भारतीय अमेरिकन व्यावसायिक अधिकारी आहेत ते. भारतीय अमेरिकन म्हणजे भारताचे, मूळ जन्मानं भारताचे पण सध्या नागरिकत्व अमेरिकेचं. जन्म त्यांचा पुण्याला झाला बघा 1959 मध्ये. कुठे झाला होता? पुण्याला, म्हणजे महाराष्ट्रात झाला होता, बरोबर. त्याच्यानंतर बघा, प्राथमिक शिक्षण त्याचं हैदराबादला झालं. कुठं झालं? हैदराबादमध्ये. हैदराबादचा मुद्दा आला की क्रीडा घडामोडीकडे गेले की तुम्हाला 2 क्रीडा तिथलच्या आठवल्या पाहिजे. कोणकोणत्या? फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप आणि दुसरी म्हणजे दुसरी कोणती आहे? हिंद केसरी स्पर्धा, बरोबर. अभिजित कटके विजेता ठरलाय. नंतर बघा, प्राथमिक शिक्षण हैदराबादला झालं, उच्च शिक्षण नंतर दिल्लीला झालं बघा. पुण्यावरून हैदराबाद, हैदराबादवरून परत दिल्ली, इकडे दिल्ली आणि तिथून परत मग अमेरिका, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे हा भाग आहे त्यांचा, पुणे, हैदराबाद, दिल्ली, अमेरिका, बरोबर. नंतर पुढे आपण आलो तर बघा, अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी नेस्ले, पेप्सिको ह्यासारख्या कंपन्यांमध्ये महत्वाचे पद भूषवलेले आहेत. मास्टर कार्ड नावाची कंपनी आहे, तिच्या माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. नंतर बघा, जानेवारी 2022 पासून जनरल अटलांटिक कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. 2016 मध्ये त्यांना मात्र भारत सरकारनं महत्वाचा पुरस्कार दिलाय, पद्मश्री पुरस्कार. कोणता दिलाय? पद्मश्री पुरस्कार. लक्षात घ्या, पुरस्कार जर भारतानं दिलेला असेल आणि भारत सरकारचा असेल तर महत्वाचा ठरतो. 2016 ला मिळालाय. 2023 मध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष बनलेत आणि फेब्रुवारी 2015 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणजे त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी बंगा यांची व्यापार धोरण आणि वाटाघाटींसाठी राष्ट्रांच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. तर तो पण मुद्दा त्यांच्या बाबत इम्पॉर्टंट आहे. नंतर पुढचा मुद्दा आहे बघा, फॉर्च्यून नियतकालिकाकडून 2012 मध्ये त्यांची शक्तिशाली उद्योगपती 2012 म्हणून निवड झाली. शक्तिशाली उद्योगपती 2012 म्हणून फॉर्च्यून नियतकालिकामध्ये त्यांची निवड झाली होती. तर तो पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट मुद्दा ठरतो. आणि नंतरचा आहे बघा, KFC आणि पिझ्झा हट हे जे ब्रँड आहेत ते त्यांनी भारतामध्ये आणले. हे परदेशी ब्रँड त्यांनी भारतात आणले, तो एक मुद्दा आहे. तर अशा प्रकारे अजय बंगा यांच्या बाबतचे पॉइंट्स आहेत, ते सगळे पॉइंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. कारण काय, भारताच्या वंशाचा व्यक्ती, पुण्यामध्ये जन्मलेला व्यक्ती जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावरती पोहोचलाय. लक्षात घ्या, पुण्यामध्ये जन्मलेला व्यक्ती जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावरती पोहोचलाय, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आयोगाकडून प्रश्न अपेक्षित आहे, मल्टीलाईन मध्ये येऊ शकतो. तर दोन्ही पद्धतीने तयारी ठेवा. आपल्याला कसाही प्रकारचा पुढून चेंडू आला तर खेळता आला पाहिजे. क्रिकेट खेळणाऱ्यांच्यासाठी सांगतोय, कशाही प्रकारचा प्रश्न आला तर त्याच्यावरती आपल्याला खेळता आलं पाहिजे, तो प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. बघा, जागतिक बँक जी आहे तिची स्थापना कधीची आहे? 1944 ची आहे. मुख्यालय कुठलं आहे? वॉशिंग्टन DC. आणि अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा. कितवे अध्यक्ष आहेत? 14वे. आता इथं बघा, आपण यामध्ये 3 संघटना मुख्यतः पाहिल्या बघा, भारतीय वंशाच्या किंवा भारतातल्या व्यक्तींच्या बाबत, नियुक्त्यांबाबत. कोणत्या बघितल्या आता लक्षात घ्या. WHO एक बघितलेली आहे आपण, WHO. त्याच्यानंतर ILO बघितली बघा. त्याच्यानंतर आता WTO आहे का? नाही. जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक, बरोबर. WB वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक. आता इकडे गिरीशचंद्र मुर्मू आहेत, बरोबर.
गिरीशचंद्र मुर्मू इकडे आहेत बघा, गिरीशचंद्र मुर्मू. आलं लक्षात. आणि इकडे कोण आहेत, अजय बंगा. आता यांच्या पोस्ट वेगवेगळे आहेत बरं काय, पोस्ट वेगवेगळे आहेत. पोस्ट काय आहेत, वेगवेगळे आहेत. हे काय आहेत, बाह्य लेखा परीक्षक येते, बाह्य एक्सटर्नल लेखा परीक्षक. बरोबर, बाह्य लेखा परीक्षक येते. कोण आहेत बाह्य लेखा परीक्षक, गिरीशचंद्र मुर्मू. आणि अजय बंगा कोण आहेत, जागतिक बँकेचे अध्यक्ष. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 3 संघटना मी तुम्हाला कनेक्ट करून दिले जागतिक संघटनेच्या बाबत. आणि COP28 चा मुद्दा आपण पाहिला होता मुकेश अंबानींच्या बाबत. बरोबर, COP28 चा मुद्दा कुठे बघितला, मुकेश अंबानींच्या बाबत. आणि यांच्या बाबतचं काय बघितलं, WHO आणि ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि त्याच्यानंतर वर्ल्ड बँकच्या बाबत आपण अजय बंगांचा मुद्दा बघितला. आला का लक्षात तुमच्या मुद्दा. पुण्याला जन्म झाला, हैदराबादला प्राथमिक शिक्षण घेतलं, दिल्लीला जाऊन इंजिनिअरिंग केली, तिथून अमेरिकेत गेले, नेस्ले सारख्या कंपनीत काम केलं, त्याच्यानंतर मास्टर कार्ड कंपनी, त्याच्यानंतर मग दुसरं पिझ्झा हट आणि पेप्सिको. बरोबर, KFC आणि पिझ्झा हट ह्या 2 कंपन्या. तर ह्यांचे ब्रँड त्यांनी भारतात आणले आणि आता ते जागतिक बँकेवर 14वे अध्यक्ष बनले. आलं का लक्षात. लक्षात राहील ना एवढा मुद्दा, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. काही याच्यामधलं अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. फक्त त्याला थोडंसं वारंवार वाचत चला, म्हणजे ते काय होईल, एक फिट होईल. आणि एक मॅप तयार करायचा, पुणे, पुण्यावरून हैदराबाद, हैदराबाद दिल्ली, दिल्लीवरून अमेरिका, अमेरिकेमध्ये मग कंपन्या, कंपनीवरून नंतर जागतिक बँकेवर, आणि भारतातल्या वंशाचा व्यक्ती अजय बंगा. झालं, संपलं. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं त्या कनेक्ट होऊन जातील. एवढा मुद्दा लक्षात ठेवला तरी चालेल. चला चला, आता काय प्रश्न आहे बघा, आता काय प्रश्न आहे बघा. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे अवर सरचिटणीस आणि सहयोगी प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती झाली. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे अवर सरचिटणीस आणि सहयोगी प्रशासक. बरोबर. आता बघा, ह्याच्यातले आपण पर्याय बघितलेले एकदा मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला इथे जोड्या देतो बघा. आता जोड्या तुम्ही त्या जोड्या जुळवायच्या आहेत. मी तुम्हाला एक जोडी देतो, DCAS एक जोडी, त्याच्यानंतर बघा CBI, त्याच्यानंतर बघा वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक, चला त्याच्यानंतर काय आता हे UNDP अवर सरचिटणीस. बरोबर, UND आणि P अवर सरचिटणीस, अवर सरचिटणीस, सरचिटणीस. चला ह्या जोड्या तुम्ही जुळवायच्या तिकडं, ह्या जोड्या तुम्ही इकडे जुळवायच्या. 4 पर्यायाचे मी विश्लेषण दिलंय तुम्हाला, कोण कुठं आहे ते आता तुम्ही जुळवायचे, कारण ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत लेक्चर मध्ये. तुम्ही आता त्या जुळवायच्यात. चला चला जुळवायच्यात. बघा येतंय का बघा. आता मी उत्तर सांगतो, फक्त यातलं एक उत्तर सांगतो. हे जे हाओलियांग शू आहे, हाओलियांग शू हे याचं उत्तर आहे बघा. UNDP अवर सरचिटणीस पदावरती हाओलियांग शू यांची नियुक्ती झाली, हे त्याचं उत्तर आहे. उर्वरित भाग तुम्ही जोडायचा आहे, याच्या जोड्या तुम्ही जुळवायच्या आहेत. ते तसंच येणार आहे तुम्हाला, PDF मध्ये पण असंच येईल. तुम्ही त्याचं जोडून घ्या, काय कोणाचं कुठं आहे तर ते लक्षात घ्यायचं आहे. चला इथपर्यंत लक्षात आला मुद्दा. पुढच्या भागाकडे येऊया आता. हा बघा, शू हाओलियांग जे आहे, भारताच्या उषाराव मोनारी यांच्या जागेवर चीनची हाओलियांग शू यांची संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDPच्या अवर सरचिटणीस पदावरती निवड झाली. UNDPच्या अवर सरचिटणीस पदावरती, अवर सरचिटणीस. बर, मग या ठिकाणी बघा अवर सरचिटणीस झाले, तर मग ही जी संस्था आहे UNDP, तर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असं तिचा फुल फॉर्म आहे, तिला आपण UNDP म्हणतो. तिची स्थापना कधी झाली, 22 नोव्हेंबर 1965 साली. कधी झाली, 22 नोव्हेंबर 1965 ला झाली. मुख्यालय कुठं आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. कुठे मुख्यालय, न्यूयॉर्कला आहे, अमेरिकेमध्ये. आणि ही संस्था 170 देश आणि प्रदेशामधील दारिद्र्य निर्मूलन आणि विषमता कमी करण्यासाठी कार्य करते. काय काम करते, 170 देश आणि प्रदेशामध्ये दारिद्र्य निर्मूलन करणं आणि विषमता कमी करण्याचं काम UNDP कडून केलं जातं. UNDP म्हणजे काय, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. बरोबर, युनायटेड नेशन्सचा डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP. आणि त्याच्या संचालक अवर सरचिटणीस पदावर शू हाओलियांग यांची नियुक्ती झाली, भारताच्या उषाराव मोनारी यांच्या जागेवर. आला मुद्दा इथपर्यंत. चला पुढे जाऊया आपण आता. बघा, व्हिएन्ना इथल्या, बरोबर, व्हिएन्ना इथल्या संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या बाह्य अंतराळ व्यवहार विभागाच्या व्यवस्थापक पदी कोणाची नेमणूक झाली. व्हिएन्ना इथल्या संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या बाह्य अंतराळ व्यवहार विभागाच्या व्यवस्थापक पदावरती कोणाची नेमणूक झाली.
चला आता बघा, इथं तुम्हाला मी आता जोड्या देतो पुन्हा एकदा. आता मी तुम्हाला जोड्या देत चालणार आहे, तुम्ही त्या जोड्या कनेक्ट करत चालायच्यात आता, कारण मी प्रश्न सांगितलं तुम्ही लेक्चरला कनेक्ट राहिले पाहिजे. मी तुम्हाला काही काही पॉईंट देणार आहे. इकडे बघा, या गटामध्ये मी तुम्हाला जोड्या देतो आता. अ, क आणि ड हे 4 इथं जोड्या लावायच्या देतो तुम्हाला. तुम्ही जोड्या लावायच्यात, मी लिहून देणार आहे इथं तुम्हाला. काय काय लिहून देणार आहे बघा आता. आता इथं मी तुम्हाला लिहिणार आहे बघा, जागतिक बँक. त्याच्यानंतर लिहिणार आहे बघा इकडं सीबीआय. त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत बघा यूएनडीपी, आवर सरचिटणीस. सरचिटणीस आवर सरचिटणीस. आणि नंतर बघा या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला बघायचं आहे नाही का. व्हिएन्ना इथल्या संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या बाह्य अंतराळ व्यवहार विभागाच्या व्यवस्थापकपदी, तर बघा आता काय आपल्याला व्हिएन्ना UN बाह्य अंतराळ व्यवहार विभाग, बरोबर, बाह्य अंतराळ व्यवहार विभाग. आलं लक्षात? इथपर्यंतचा भाग लक्षात आला. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इकडे आहेत बघा, याच्या जोड्या इकडे लावायच्यात, जोड्या लावायच्यात. आपल्याला थोडंसं काही गोष्टी ज्या आहेत लक्षात राहण्यासाठी करायच्यात. जोड्या लावून घ्यायच्या तुम्हाला पीडीएफ मध्ये ते गोष्टी मिळून जातील, तुम्ही जोड्या लावून घ्या. आता मी उत्तर सांगतो. आरती होल्ला मैनी या प्रश्नाचं उत्तर आहे. काय बनलं? त्या युनायटेड नेशन्सच्या व्हिएन्ना या ठिकाणचा जो बाह्य अंतराळ व्यवहार विभाग आहे त्याच्या त्या काय बनल्यात तर व्यवस्थापक बनलेले आहेत. कोण बनल्यात? आरती होल्ला मैनी. बाकी लोकांच्या बाबतचे ऑप्शन मी इकडे दिलेत, ते तुम्ही जोड्या लावून घ्यायचे आहेत, कारण तुम्हालाही थोडं बुद्धीला जोर दिला तरच ते लक्षात राहणार आहे आणि परीक्षेसाठी फायदेशीर पण होणार आहे. चला बघून घ्या. उपग्रह उद्योगातल्या भारतीय वंशाच्या विशेषज्ञ आहेत आरती होल्ला मैनी. त्यांची निवड झालेली आहे. व्हिएन्ना या ठिकाणी असणारं संयुक्त राष्ट्राचं बाह्य अंतराळ व्यवहार विभाग, त्याच्या व्यवस्थापक पदावरती कोणाची निवड झाली? आरती होल्ला मैनी यांची झालेली आहे. बर, मग आरती मैनी ज्या आहेत त्या मूळच्या कुठल्या आहेत? पंजाब राज्यातल्या आहेत. आणि त्या आता ब्रिटिश नागरिक आहेत. कुठल्या नागरिक आहेत? त्या ब्रिटिश नागरिक आहेत. लक्षात घ्या, पंजाबच्या आहेत त्या ब्रिटिश नागरिक आहेत. आता इथं मुद्दा तुम्हाला सांगतो. पुण्यावरून एक व्यक्ती गेला अमेरिकेमध्ये. पुण्यावरून एक व्यक्ती शिकायला आला हैदराबादला. हैदराबादून तो प्राथमिक शिक्षण घेऊन गेला दिल्लीला जाऊन त्यानं IIT दिल्लीतून इंजिनिअरिंग केली आणि तिथून तो गेला अमेरिकेमध्ये जाऊन त्यानं पेप्सिको आणि नेस्ले सारख्या कंपन्यांमध्ये काम केलं. तिथं काम करून त्याच्यानंतर त्यांनी मास्टर कार्ड कंपनीचं संचालक पद भूषवलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? 2 ब्रँड भारतात आणले जे विदेशी ब्रँड होते, बरोबर, पिझ्झा हट आणि अजून एक ब्रँड, बरोबर, ते ब्रँड त्यांनी भारतात आणले. आणि तो व्यक्ती सध्या जागतिक बँकेचा 14वा अध्यक्ष बनलाय. पुण्यावरून निघालेला प्रवास डायरेक्ट जागतिक बँकेपर्यंत जाऊन थांबलाय. मग त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे. काय नाव आहे त्यांचं? मग अजय बंगा असं त्यांचं नाव आहे. चला आता यांचं नागरिकत्व कोणतं आहे? ब्रिटिश आहे. अजय बंगांचं कोणतं आहे? अमेरिकन नागरिकत्व. पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक जे की जागतिक बँकेच्या अध्यक्षपदावर पोहोचले. आणि ह्या ज्या आरती होल्ला आहेत त्या भारतीय उपग्रह उद्योग संघाच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य पण आहेत. भारतीय उपग्रह उद्योग संघाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य पण आहेत आरती होल्ला मैनी. इथपर्यंतचा भाग चांगल्या प्रकारे आपला कव्हर असेल अशी अपेक्षा आहे. आणि यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळायला काहीही हरकत नाही. चला पहा, या ठिकाणी प्रश्न आलाय बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार कोणी स्वीकारला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणी पदभार स्वीकारला? बघा, रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ते तुम्ही मला आठवून सांगायचं आहे. मी शेवटला सांगणार सध्याचे गव्हर्नर कोण आहे, तुम्ही सांगायचे, तोपर्यंत आठवायचे कोण आहेत. चला आता या ठिकाणी बघा, स्वामीनाथन जानकीरामन, अजय बंगा, हाओलियांग आणि आरती होल्ला मैनी. चला आता आरती होल्ला मैनीच्या बाबतचा मुद्दा आहे बघा, बाह्य अंतराळ व्यवहार विभाग, बरोबर. त्याचे व्यवस्थापक बनलेत युनायटेड नेशन्सच्या व्हिएन्ना या ठिकाणी तो आहे, बरोबर. नंतर बघा हाओलियांग आहेत. हाओलियांग ह्या UNDPच्या काय बनलेत रे? UNDPच्या काय बनलेत? त्या अवर सरचिटणीस बनलेत का? UNDPच्या अवर सरचिटणीस, बरोबर आहे का? UNDPच्या अवर सरचिटणीस आहेत का? बरोबर, UNDPच्या अवर सरचिटणीस आहेत का? UNDP
आठवा अवर सरचिटणीस UNDPच्या अवर सरचिटणीस कोण बनले आता? हाओ लियांगशू, ज्या चीनच्या आहेत. त्यांनी भारताच्या आरती हुल्ला मैनी ह्या याच्यानंतर नाही, आरती हुल्ला मैनी नाही, त्यांनी भारताची एक महिला आहे, काय नाव आहे त्यांचं? उषा मोनारी, बरोबर का? उषा मोनारी यांच्या जागेवरती कार्यभार स्वीकारला, बरोबर. उषाराव मोनारींच्या जागेवरती किंवा उषारावच्या जागेवरती कोणी? हाओ लियांगशू यांनी. अजय बंगा 14वे अध्यक्ष बनले जागतिक बँकेचे. वर्ल्ड बँक WB लिहितो इथं फक्त, आता सगळं काय लिहायची गरज नाही. स्वामीनाथन जानकीरामन हे काय बनलेत? RBIचे डेप्युटी गव्हर्नर. चला, स्वामीनाथन जानकीरामन पर्याय क्रमांक पहिला. आणि तुम्हाला मी प्रश्न सांगितला होता जागतिक बँकेचे अध्यक्ष सांगा. जागतिक बँकेचे अध्यक्ष तुम्हाला विचारले होते, काय त्यांचं नाव? बघा काय नाव आहे त्यांचं? शक्तिकांत दास आहे का? बरोबर आहे का? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे जागतिक बँकेचे कशाचे? RBIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष म्हणजे गव्हर्नर आहेत, अध्यक्ष नाही, गव्हर्नर, बरोबर. तर हाही मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या आणि आपण थोडस स्वामीनाथन जानकीरामनची माहिती घेऊया. चला बघा, स्वामीनाथन जानकीरामन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारलाय. कोणी स्वीकारलाय? स्वामीनाथन जानकीरामन यांनी. आता डेप्युटी गव्हर्नर म्हणून ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभाग, देखरेख विभाग, आर्थिक समावेशन आणि विकास विभाग, निरीक्षण विभाग, परिसर आणि राजभाषा आदी विभागांचं कामकाज ते पाहणार. तर हे विभाग काय तुम्हाला सगळे दिले जातील अशी शक्यता कमी आहे, पण तरी पण वाचून घ्या. यापूर्वी स्वामीनाथन यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट बँकिंग आणि उपकंपनी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलेले आणि त्यांनी आपल्या व्यावसायिक बँका, आंतरराष्ट्रीय बँकिंग, रिटेल आणि डिजिटल बँकिंग, वित्त आणि हमी संबंधातल्या विविध जबाबदाऱ्या हाताळलेल्या आहेत. आता एवढं सगळं बघून घाबरून जायचं नाही, सरळ सरळ लक्षात ठेवा, स्वामीनाथन जानकीरामन RBIचे डेप्युटी गव्हर्नर बनलेत. बाकी हे जे मुद्दे आहेत, जर आयोगाला मल्टी लाईन मध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी, पण शक्यता सध्या कशी चालली आहे? सिंगल लाईनची, बरोबर. मग सिंगल लाईन साठी केवढं लक्षात ठेवणं गरजेचं? एवढंच, RBIचे डेप्युटी गव्हर्नर बनले तेवढं लक्षात ठेवा, बाकी काही जास्त इकडे घाबरायचं काम नाही तुम्ही. चला आता प्रश्न घ्या. काय प्रश्न आहे? गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे बघा, गुजरातमध्ये गिफ्ट सिटी उभारण्यात येते आणि या गिफ्ट सिटी लिमिटेडच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? गुजरातमधल्या गिफ्ट सिटी लिमिटेडच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर इथं बघा, स्वामीनाथन जानकीरामन, अजय बंगा, हाओ लियांगशू आणि हसमुख आदिया हे लोक आहेत. मग या ठिकाणी कोण असेल? कोण असलं पाहिजे त्या ठिकाणी? याच्या ठिकाणी कोणी असलं पाहिजे? तर आपण जर बघितलं तर आपण नुकता एक प्रश्न बघितलाय बघा, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरचा. RBI डेप्युटी गव्हर्नर, बरोबर. नंतर बघा जागतिक बँक आपण बघितली, जागतिक बँक, जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष बनले ते, बरोबर. अजय बंगा भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक. हाओ लियांगशू UNDPच्या काय बनल्या त्या? अवर सरचिटणीस. चला त्याच्यानंतर हसमुख आदिया आहेत बघा, या ठिकाणी चौथा पर्याय, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. गिफ्ट सिटी लिमिटेडच्या अध्यक्षपदावरती हसमुख आदिया यांची निवड झाली. हसमुख आदिया गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बघा. चला घ्या माहिती घ्या त्यांची. आता हसमुख आदियांची सुधीर मांकड यांच्या जागेवर निवड झाली. त्याच्यानंतर हसमुख आदिया निवृत्त नोकरशाह माजी केंद्रीय अर्थ सचिव आणि महसूल सचिव हे त्यांचे पद आहेत. ह्याचे काही इम्पॉर्टंट नाहीये, फक्त गिफ्ट सिटी लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड झाली हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. पुढचा मुद्दा असा आहे, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी, तिला शॉर्टकट मध्ये गिफ्ट सिटी म्हणतात. हा गुजरात मधला गांधीनगर जिल्ह्यातला एक मध्यवर्ती व्यापारी जिल्हा आहे बघा, म्हणजे केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी व्यापारासाठीचा एक जिल्हा निर्माण केला जातो, तो आहे गिफ्ट सिटी, जो की गांधीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आता हे विकसित केला जातोय बघा, एक व्यापारी जिल्हा म्हणून तो विकसित केला जातो. गिफ्ट सिटीचा एक प्रोजेक्ट आहे, बरोबर, आणि त्याला जिल्ह्याचा दर्जा दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे भारतातलं पहिलं कार्यरत ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. भारतातलं पहिलं कार्यरत ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे.
आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवांना प्रोत्साहन देणं आणि वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकसित करणं हे गिफ्ट सिटीचं उद्दिष्ट आहे. वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचं काम त्याचं आहे. तर या ठिकाणी गांधीनगरचा मुद्दा आला, तर तुम्हाला इथं मुद्दा लक्षात राहिला पाहिजे. पहिली महाराष्ट्रातली पहिली आणि गुजरातमधली पहिली वंदे भारत गाडी, वंदे भारत गाडी आठवते ना? वंदे भारत महाराष्ट्रातली पहिली गांधीनगर ते गुजरात दरम्यान सुरू, गुजरात ते गांधीनगर गुजरात मधले, महाराष्ट्रातलं मुंबई त्या दरम्यान सुरू झाली होती. तोही मुद्दा चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात असला पाहिजे. चालायचं पुढे आता बघा, पुढचा भाग बघून घ्या. पुढचा काय भाग आहे आपल्याला विचारलेला? ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल. बघा एवढं नाव आहे याचं, ब्रिक्स CCIWE चं तेवढं नाव आहे. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल, त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपण जर बघितलं हसमुख अधिया, आत्ताच आपण बघितलं गिफ्ट सिटी, गिफ्ट सिटी तिच्या अध्यक्षपदी निवड झाली, बरोबर. हाओ लियांगशू, UNDP चा मुद्दा बघितला का रे? UNDP अवर सरचिटणीस, बरोबर. भारताच्या उषा मोनारी त्यांच्या जागेवर निवड झाली. नंतर बघा अजय बंगा जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष, बरोबर. आणि रुबी सिन्हाच्या बाबतचा मुद्दा इथं पाहायचा आहे, म्हणजे उत्तर आहे बघा. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी रुबी सिन्हा यांची निवड झाली. पर्याय क्रमांक पहिला, रुबी सिन्हा यांची निवड झाली. सोपं आहे करंट अफेअर, फक्त त्याला अभ्यासण्याची पद्धत लागते. त्या पद्धतीने अभ्यास केला तर ते करंट अफेअर सोपं जातं. सगळं मुद्दे तुम्ही रिवाइज करत गेलात, पाठ करत गेलात, तर नंतर ते कनेक्टेड होतात आणि लक्षात येऊन जातात. तर रुबी सिन्हा या ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी निवड झाली. बरं, ब्रिक्सचा मुद्दा आला, ब्रिक्स बँक, बरोबर. ब्रिक्स बँक, या ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ती तुम्ही सांगायची आहे, कारण पहिला प्रश्न आपण त्याच्यावरती घेतला होता नेमणुकीच्या घडामोडीमध्ये. तर ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदीची निवड तुम्ही सांगा, तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी सांगतो. चला, रुबी सिन्हा यांनी शबाना नसीम यांच्या जागेवरती ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकलच्या अध्यक्ष म्हणून 3 वर्षासाठी कार्यकाळ जो आहे त्यांचा सुरू झालेला, बरोबर. लक्षात आलं? रुबी सिन्हा शबाना नसीमच्या जागेवरती 3 वर्षासाठी त्या नियुक्त झाल्यात. रुबी सिन्हा या शी ॲट वर्क अँड कम्युन ब्रँड कम्युनिकेशनच्या संस्थापक आहेत. त्यांचा हा एक ब्रँड आहे, तर त्याच्या त्या संस्थापक आहेत. नंतर काय, ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे काय? तर 2012 मध्ये व्यावसायिक आणि उद्योजकांनी स्थापन केलेली आहे बघा ही ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ती व्यावसायिक आणि उद्योजकांची आहे. ब्रिक्स आणि इतर मित्र राष्ट्रांमध्ये सक्रिय व्यापार, वाणिज्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी ही कार्य करते. आणि ब्रिक्स CCI महिला विभाग आहे बघा याच्याच ह्या इंडस्ट्रीच्या अंतर्गत. तर हा जो विभाग आहे तो महिला सबलीकरणाचे उपक्रम आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि सर्व भौगोलिक क्षेत्रातील महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना पाठिंबा देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. सर्व भौगोलिक क्षेत्रातील महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना पाठिंबा देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे रुबी सिन्हाच्या बाबतचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि ब्रिक्स बँकेचा मुद्दा आला होता, ब्रिक्स बँकेचा. याच्या अध्यक्षपदी आता पुन्हा एक हिंट देतो, कोण आहे बघा, ब्राझीलच्या राष्ट्रपती होत्या बघा, ब्राझीलच्या राष्ट्रपती होत्या बघा, माजी राष्ट्रपती. आता नाव आठवतंय का बघा? ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली, ब्राझीलच्या माजी राष्ट्रपती होत्या. त्यांचं नाव आहे दी वरून आहे, दिल्मा, आता आठवलं असेल, दिल्मा रौसेफ. आलं का उत्तर? पहिलाच प्रश्न आपण बघितला होता नेमणूक विषय घडामोडीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये. चला पुढचा भाग घ्या आता. पुढचा प्रश्न काय बघा, युडाई म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्वीकारला? युडाई म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? युडाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? चला बघा कोणी स्वीकारला बघा या ठिकाणी पहा. युडाई म्हणजे काय, आधार प्रणाली आहे ना, आपण आधार कार्डचा आहे ना युडाई, तर त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी. बरा, हसमुख अधियाच्या बाबतचा मुद्दा काय आठवतो रे? गिफ्ट सिटीचा मुद्दा आठवतो का? गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी हसमुख अधियांची निवड झाली. हाओ लियांगशू यांच्या बाबतचा मुद्दा जर आपण बघितला, यांच्या बाबतचा मुद्दा काय आहे? UNDP चे जे UNDP
महिला विकास कार्यक्रम जो आहे त्याचे ते सरचिटणीस बनल्यात, बरोबर, UNDPच्या सरचिटणीस, अवर सरचिटणीस अमित अग्रवाल आणि रुबी सिन्हांचा मुद्दा आपण नुकताच पाहिला. ब्रिक्सचा जो आहे ते नाव खूप अवघड आहे, ते एकदम मला पण थोडंसं कन्फ्युज करते बघा. ते ब्रिक्स काय ते, ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल, ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल म्हणजेच CCIWE, ब्रिक्स CCIWE, ब्रिक्स CCIWE, बरोबर. तर ब्रिक्स CCI म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल, ते जाऊ द्या. चलो, रुबी सिन्हा, त्याच्यानंतर अमित अग्रवाल. तर हे अमित अग्रवाल याचं उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक दुसरा. युडाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत अमित अग्रवाल. हाओलियांग शू जे आहेत ते UNDPच्या अवर सरचिटणीस, बरोबर, UNDPच्या अवर सरचिटणीस हाओलियांग शू आणि हसमुख अदिया गिफ्ट सिटीचे अध्यक्ष बनलेत. इथपर्यंत आपण बघितलंय. आता आपण पुढे जायला काही हरकत नाही. एवढे मुद्दे आपण क्लिअर केलेले आहेत. चला बघा, अमित अग्रवाल UDIचे CEO बनलेत आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, बरोबर. तर बघा यांचं केडर कोणतं, छत्तीसगड केडर आहे. 1993च्या तुकडीचे ते IAS अधिकारी म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी. अग्रवाल यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर मधून पदवी घेतली. तसंच त्यांनी केंद्र आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये, बघा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यामध्ये अनेक महत्वाच्या पदांवरती काम केलेलं आहे. युडाई मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये काय होते, प्रभारी सचिव देखील, अतिरिक्त सचिव होते. आणि इकडे छत्तीसगड मध्ये त्यांनी वित्त सचिव व बाकीच्या पोस्ट त्यांनी भूषवलेले आहेत. हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवले पाहिजे. आणि असा मुद्दा या ठिकाणी बघा, हे जे युडाईचे अध्यक्ष CEO बनलेत, तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आधार कार्ड जे आहे, आधारला मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण पाहतो महत्व दिले जाते. मग त्या बाबतीमध्ये त्याचे जे CEO आहेत त्यांच्यावरती प्रश्न पण येणं आपल्याला अपेक्षित आहे. तर लक्षात ठेवा, युडाईचे सचिव बनलेत, युडाईच्या अंतर्गत आधार कार्ड येतं, तर त्याचे ते सचिव बनलेत अमित अग्रवाल. चला आता बघा, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे युडाई, बरोबर. आता ही जी संस्था आहे बघा, हिची स्थापना झाली 12 जुलै 2016ला. कधी झाली, 12 जुलै 2016ला. कोणी केली, भारत सरकारनं. कोणी केली, भारत सरकारनं. मंत्रालय कोणतं आहे, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आहे, त्याच्या अंतर्गत ही संस्था येते. हिचं कार्य असं आहे, आधार कार्ड जे आहे ते जारी करणं हे तिचं कार्य आहे युडाईचं. आणि पहिले प्रमुख होते बघा नंदन निलकेनी, हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. हे तिचे पहिले प्रमुख होते. सध्या कोण प्रमुख बनले, तर आपण आत्ताच बघितलेलं काय नाव आहे त्यांचं, सध्या जे प्रमुख बनले त्यांचं काय नाव आहे, तर अमित अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. बर, या ठिकाणी बघा आधार जे आहे, आधार प्रणाली जी आहे, आधार जारी करते युडाई. आधार जारी कोण करतं, युडाई. आणि मग हे आधार काय आहे बघा, 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजे UID आहे. आणि ते एक ओळखपत्र आहे आधार, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये 12 अंक असतात. सुरुवात कधी झाली, 28 जानेवारी 2009ला आधार कार्डची सुरुवात झालेली आहे. नंतर ही संस्था स्थापन झाली 2016ला, ती केंद्र सरकारनं स्थापन केली. आणि उद्देश काय, ओळखपत्र आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT, डायरेक्ट अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करण्याचा त्याचा उद्देश आहे आधारचा. तर तो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे आधार कार्डच्या बाबतीमध्ये. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमित अग्रवाल आणि बाकीचे अध्यक्ष म्हणजे CEO बनले, अध्यक्ष नाही CEO, बरोबर. चला आता पुढचा प्रश्न घ्या बघा. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा, भारताची गुप्तचर संस्था आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ. भारताची गुप्तचर संस्था आहे रॉ. तिच्या प्रमुख पदावर कोणाची निवड झाली, रॉच्या प्रमुख पदी कोणाची निवड झाली. तर या ठिकाणी बघा, रुबी सिन्हा आहेत, अमित अग्रवाल आहेत, रवी सिन्हा आहेत, हसमुख अदिया आहेत. आता या ठिकाणी आपण जर उत्तर बघितलं, अमित अग्रवालच्या बाबत आपण युडाईचे CEO बघितलेत बघा. अमित अग्रवाल बरोबर युडाईचे CEO म्हणजेच युडाई जे आहे युडाईचे CEO ते बनलेत. नंतर बघा या ठिकाणी हसमुख अदिया आहेत, गिफ्ट सिटी आहे, गिफ्ट सिटीचे अध्यक्ष हसमुख अदिया. आता रुबी सिन्हा आणि रवी सिन्हा आहेत. तर रुबी सिन्हाच्या बाबत आपण एक मुद्दा बघितला, काय बघितलाय आता पहा. रुबी सिन्हाचा मुद्दा ते ब्रिक्स CCIचं जे आहे, ब्रिक्स CCIWE चा मुद्दा आपण बघितला बघा. ब्रिक्स
चेंबर ऑफ इंडस्ट्रियल कॉमर्स आहे का नाही ते, त्याचा मुद्दा बघितला, त्याच्या त्या प्रमुख बनल्या. आणि इकडं रवी सिन्हा जे आहे त्याचं उत्तर आहे, भारताची जी रॉ संस्था आहे, रॉ गुप्तचर संस्था, तिचे प्रमुख बनले बघा. कोण बनले? रवी सिन्हा. आता मला सांगा सीबीआयच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? सीबीआय जे आहे, सीबीआयच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? सीबीआयच्या प्रवीण कुमार सूद किंवा प्रवीण सूद, बरोबर, त्यांची नियुक्ती झाली. तर त्याच्या अगोदर जे होते सीबीआयचे प्रमुख ते कोण होते? सुबोध कुमार जयस्वाल, बरोबर. त्याच्यानंतर जे बनले कोण बनले? प्रवीण सूद, प्रवीण सूद बनले. तर हे सीबीआयच्या बाबतचे मुद्दे आहेत. 1963 ला स्थापना झाली होती, तिचं यावर्षी हीरक महोत्सवी वर्ष होतं. आणि त्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे जिथं तुमचा मार्क जाण्याचे चान्स आहे. प्रवीण सूद का सुबोध कुमार जयस्वाल हीरक महोत्सवी सोहळ्याला वेळी अध्यक्ष, हा मुद्दा आहे बघा. तर तो दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्हाला फरक सांगितला, आधी सुबोध कुमार जयस्वालच्या काळात झाला तो सोहळा, नंतर मग मे मध्ये नियुक्त झाली. चला रॉ बद्दल माहिती घेऊया. भारताची गुप्तचर संस्था बघा रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ, तिच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी सिन्हा त्यांची निवड झाली आहे. आणि ते भारतीय पोलीस सेवेच्या 1988च्या बॅचचे छत्तीसगड केडरचे अधिकारी आहेत. कोणत्या केडरचे अधिकारी आहेत? छत्तीसगड. तसंच त्यांचा कार्यकाळ किती असणार आहे? 2 वर्षाचा असणार आहे. किती वर्षाचा असणार आहे? 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. आणि सध्याचे रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ 30 जूनला संपला. 30 जूनला त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, बरोबर. आता संपला, 30 जूनला कार्यकाळ संपला. बर, या ठिकाणी बघा ही जी रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ आहे, तर तिची स्थापना कधीची? 1968 ची, 21 सप्टेंबर 1968. आपण सीबीआयच्या सोबत घेऊया बघा, सीबीआयच्या सोबत घेऊया. सीबीआय जे आहे, सीबीआयची स्थापना कधीची? 1963 ची. हिची त्याच्यानंतर झाली, सीबीआयच्या नंतर ही रॉ स्थापन झाली 1968 मध्ये, 21 सप्टेंबर 1968. ती 1963. बरं, मुख्यालय हिचं पण नवी दिल्लीला आहे, हिचं पण मुख्यालय नवी दिल्लीला आहे. घोषवाक्य धर्मो रक्षिती रक्षित आहे, तिचं घोषवाक्य वेगळं आहे. चला, कार्य काय? भारताची परदेशी गुप्तचर संस्था, ही परदेशी गुप्तचर संस्था जी परदेशी गुप्तचर माहिती गोळा करते. आणि इथं NTRO ची पण माहिती बघितली होती, 2004 ला स्थापन झालेली संस्था आहे. ती भारताची तंत्रज्ञान गुप्तचर संस्था आहे, बरोबर. तर त्या संस्था बघा, सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ही भारतामध्ये काय करते? गुन्ह्यांचा शोध घेण्याचं काम करते सीबीआय. त्याचं आणि इकडं ही रिसर्च अँड अनालिसिस विंग काय आहे? गुप्तचर संशोधन संस्था जी परदेशामध्ये कार्य करते. त्यानंतर आयबी पण आहे बघा, एक आपली आयबी इंटरनॅशनल काय आयबी आहे ना, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन भारताचे आहे ना. तर अशा प्रकारे आहे बघा. रवी सिन्हांचा मुद्दा, रॉच्या प्रमुख पदावर निवड झाली. छत्तीसगड केडरचे अधिकारी 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली, एवढं लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळायला काही हरकत नाहीये. चला, पुढचा काय प्रश्न बघून घ्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले? बघा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले? मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले? मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले? चला बघा, रुबी सिन्हा, ते तुम्हाला सांगितलं ब्रिक्स चेंबर ऑफ इंडस्ट्रियल कॉमर्स वुमन व्हर्टिकल आहे ना, त्याच्या ते अध्यक्ष बनलेत. अमित अग्रवालच्या बाबतचं युडाई, बरोबर, आधार कार्डची संस्था युडाईचे अध्यक्ष बनलेत. त्याच्या अध्यक्ष सीईओ लक्षात ठेवा, अध्यक्ष नका लक्षात ठेवू, सीईओ, बरोबर. नंतर बघा रवी सिन्हा काय? रॉचे प्रमुख बनलेत. आलं का लक्षात? रॉचे प्रमुख बनलेत, बरोबर. आणि रवींद्र कुलकर्णी याचा अध्यक्ष आहे. मुंबई विद्यापीठ जे आहे त्याचे कुलगुरू बनलेत रवींद्र कुलकर्णी. बरं, मला सांगा रे, मनोज सोनीचा मुद्दा बघितला बघा आपण. मनोज सोनी हे युपीएससीचे अध्यक्ष बनलेत नाही का. यांच्या बाबत आपण 3 विद्यापीठ बघितलेत. आता हे 3 विद्यापीठ आपण बघितले, तर त्याच्यामध्ये बघा सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ होतं. सरदार वल्लभभाई पटेल, सरदार पटेल आहे की नाही, हे गुजरात मधलंच विद्यापीठ आहे. तिथून त्यांनी एक पदवी घेतली, तिथून एक पदवी घेतली. आणि 2 विद्यापीठाचे कुलगुरू होते मनोज सोनी 2 विद्यापीठाचे कुलगुरू होते. कोणकोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते रे? एक म्हणजे बघा गुजरातमध्ये बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, त्याचे कुलगुरू. आणि अजून एक होतं बडोद्याचं विद्यापीठ. अशा 2 विद्यापीठाचे कुलगुरू आणि एक सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. ते पण आपण या ठिकाणी भाग अभ्यासून घेतलेला आहे. चला, पुढचा मुद्दा आहे बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण बनले? चला बघा, सुरेश गोसावी, अमित अग्रवाल, रवी सिन्हा आणि रवींद्र कुलकर्णी. रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठ बघितलं आपण, मुंबई विद्यापीठ बघितलं बरोबर. रवी सिन्हा रॉचे प्रमुख बघितले, रॉ प्रमुख बरोबर. अमित अग्रवाल युडाई बघितलं बरोबर, युडाई. आता सुरेश गोसावी राहिले, म्हणजे उत्तर सुरेश गोसावी असलं पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्याचे कुलगुरू कोण बनलेत? सुरेश गोसावी. आता विद्यापीठाचा कुलपती कोण असतो? तो राज्यपाल. आणि कुलगुरू कोण आहेत? तर सुरेश गोसावी. रवींद्र कुलकर्णी मुंबई विद्यापीठ, सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. चला, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विचारले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. रवींद्र कुलकर्णीच्या बाबत मुंबई विद्यापीठ, रवी सिन्हा रॉचे प्रमुख, संजय भावे आणि सुरेश गोसावी. तर सुरेश गोसावीचं पाहिलं आपण काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉक्टर संजय भावे. पर्याय क्रमांक दुसरा डॉक्टर संजय भावे. पर्याय क्रमांक दुसरा त्याचं उत्तर आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ डॉक्टर संजय भावे त्याचे कुलगुरू बनलेले आहेत. चला, आताचा प्रश्न बघा, युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आता भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत बघा, भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत ते युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत. या ठिकाणी बघा, गोसावीच्या बाबतचं पाहिलं आपण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचे कुलगुरू सुरेश गोसावी. संजय भावे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू. बरोबर आहे का? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ बरोबर आहे. हा, चला, यानंतर बघा, नील मोहनीत हे युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत बघा. हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. पर्याय क्रमांक तिसरा त्याचं उत्तर येतं मग, आहे की नाही? आणि रवींद्र कुलकर्णी हे कुठले कुलगुरू आहेत? तर आता ते तुम्ही सांगायचे, मी सांगणार नाही. आता मी सांगणार नाही, आता तुम्ही सांगायचे कुठले ते कुलगुरू, कोणत्या विद्यापीठाचे ते सांगा. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. बघा, मुंबई विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत रवींद्र कुलकर्णी. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. संजय भावे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू. आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहनीत बघा, तर ते युट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले आहेत. अशा प्रकारे या महत्वाच्या नेमणुका आहेत त्या आपण इथपर्यंत बघितल्यात. आता उर्वरित भाग जो आहे तो पुढे आपण पाहूया. बघा, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे GSI, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तिचे महासंचालक कोण बनले? परत बघा, सुरेश गोसावी जे आहेत, संजय भावे जे आहेत, हे दोघ जण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मग इथं पुणे लक्षात ठेवा. आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ बरोबर. तर याचे कुलगुरू संजय भावे हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू. नील मोहन युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जनार्दन प्रसाद, या प्रश्नाचं उत्तर आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक बनले. कोण बनले? जनार्दन प्रसाद बनले. जनार्दन प्रसाद बरोबर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक बनले. कोण बनले? जनार्दन प्रसाद. चला, BSF चे नवीन महानिर्देशक. हा, इथं प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे बघा, हे महासंचालक आलेले, हे कट करायचं आपल्याला. BSF चे नवीन महानिर्देशक कोण बनले? BSF चे नवीन महानिर्देशक कोण बनले? बघा, आता आपण पुन्हा पर्यायाकडे जाऊया, पर्यायातूनच आपण त्याला उत्तर काढूया. बघा, जनार्दन प्रसाद म्हणलं की जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे GSI, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्याचे महासंचालक. नील मोहन युट्यूब, YO युट्यूब, युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन नागरिक आहेत, भारतीय वंशाचे. संजय भावे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आलं का इथं? त्याच्यानंतर बघा, अमित अग्रवाल, या ठिकाणी आपण बघितले होते बघा, अमित अग्रवालचा मुद्दा बघितला होता. अमित अग्रवाल हे कशाचे आहेत ते सांगा तुम्ही मला. हे मी तुम्हाला इथं लिहून देतो, हे तुम्ही सांगायचं. नितीन अग्रवाल BSF चे महानिर्देशक बनलेत बघा. अग्रवाल नावाचे दोन व्यक्ती नियुक्त्यामध्ये आलेत. मग अग्रवाल मध्ये एक अमित अग्रवाल आहेत आणि एक नितीन अग्रवाल आहेत. तर नितीन अग्रवाल BSF चे नवीन महानिर्देशक बनलेत. अमित अग्रवाल कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि यानंतर आपण पुढच्या भागाकडे जातोय. चला, पुढच्या भागात बघा, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये संचालक कोण बनलेत? NHPC ही केंद्र सरकारची कंपनी आहे, तिचे संचालक विचारलेत बघा, कार्मिक संचालक. तर या ठिकाणी बघा, नितीन अग्रवाल
नितीन अग्रवालच्या बाबत आपण बघितलं BSF चे काय बनले महानिर्देशक, BSF बरोबर आहे का, BSFच ना. आता आपण बघितलेला प्रश्न काय, BSF चे महानिर्देशक बरोबर. उत्तमलाल नीलमोहन यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी. जनार्दन प्रसाद कशाचे काय बनले बघा, NHPC च्या बाबत उत्तमलाल, पर्याय क्रमांक दुसरा, NHPC च्या बाबत उत्तमलाल. आणि जनार्दन प्रसाद कशाचे महासंचालक बनले बघा, जनार्दन प्रसाद कशाचे महासंचालक बनले, आठवा आता. GSI जे आपण बघितलं, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्याचे महासंचालक जनार्दन प्रसाद बनले. BSF चे कोण बनले, नितीन अग्रवाल. उत्तमलालच्या बाबत NHPC नॅशनल पॉवर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याचे संचालक. आलं लक्षात. चला आता पुढचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्रांची जागतिक वकिली संस्था वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशनच्या उपायुक्तपदी कोणाची निवड झाली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशनच्या उपायुक्तपदी कोणाची निवड झाली. मग या ठिकाणी बघा आता पुन्हा एकदा BSF आहे, BSF चे महासंचालक नितीन अग्रवाल. उत्तम लाल जे आहेत NHPC सांगितलं मी तुम्हाला, तिच्या याच्यावरती नाही का, महासंचालक पदावरती म्हणा किंवा प्रमुख पदावरती. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सुरेश श्रीवास्तव, या ठिकाणी नवा पर्याय म्हणजे याचं उत्तर असलं पाहिजे सुरेश श्रीवास्तव. संयुक्त राष्ट्र जागतिक वकिली संस्था वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन म्हणजे WFUNA. WFUNA म्हणजेच काय, वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन, तिच्या याच्यावरती उपायुक्तपदी निवड झाली सुरेश श्रीवास्तव. आणि जनार्दन प्रसाद, इथं तुम्हाला GSI जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया GSI बरोबर, त्याचे महासंचालक बनले जनार्दन प्रसाद. आले का सर्व लोक व्यवस्थित लक्षात राहतील का आता. नितीन अग्रवाल, उत्तमलाल, सुरेश श्रीवास्तव आणि जनार्दन प्रसाद, अशा प्रकारे यांची माहिती आहे. चला आता आपण रिव्हिजन करून घेऊया प्रत्येक व्यक्तीच्या बाबत. जनार्दन प्रसाद जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक, नितीन अग्रवाल BSF चे महानिर्देशक, उत्तमलाल नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये संचालक, सुरेश श्रीवास्तव संयुक्त राष्ट्राची जागतिक वकिली संस्था वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशनच्या उपायुक्तपदी निवड झाली सुरेश श्रीवास्तव यांची. आलं लक्षात इथपर्यंत. आता बघा पुढचा प्रश्न बघा. चला अमित अग्रवालचा प्रश्न मी तुम्हाला दिला होता बरोबर आहे, अमित अग्रवालचा प्रश्न मी तुम्हाला दिला होता. मग अमित अग्रवालच्या प्रश्नाच्या बाबतही तुम्ही आता मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. अमित अग्रवाल यांच्या बाबत युडाई सांगितलं होतं तुम्हाला, युडाई म्हणजे आधार कार्डची जी संस्था आहे तिचं काय आहे ते CEO बनलेत बरोबर आहे की नाही अमित अग्रवाल. आणि आता महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत कोण बनलेत बघा. चला हे उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे रे, सगळ्यांना आलं पाहिजे उत्तर, कारण याच्यामध्ये बरीच चर्चा झाली होती ना याची. हे बघा सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक चौथा उत्तर याच, सचिन तेंडुलकर उत्तर आहे. आता मला मी इथं तुम्हाला जोड्या लावायला देणार आहे बघा, जोड्या का नको, जाऊ दे नाही असंच घेऊया. नितीन अग्रवाल BSF, उत्तमलाल NHPC, चला महानिर्देशक NHPC चे प्रमुख पदावर सुरेश श्रीवास्तव. सुरेश श्रीवास्तव यांचा मुद्दा काय होता बरं. चला संयुक्त राष्ट्राची जागतिक वकिली संस्था आहे तिच्या त्या उपायुक्तपदी निवड झाली बरोबर सुरेश श्रीवास्तव यांची. चला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला CMD कोण बनल्या. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला CMD कोण बनल्या बघा. PFCच्या मला वाटतं परमिंदर चोप्रा आहेत बरोबर आहे का. परमिंदर चोप्रा PFCच्या पहिल्या महिला CMD परमिंदर चोप्रा, पर्याय क्रमांक पहिला. परमिंदर चोप्रा PFCच्या पहिल्या महिला CMD बनल्या. आणि उत्तमलाल जे आहेत ते कोण आहेत बरं. NHPCचा मुद्दा आहे बरोबर. NHPC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, उत्तमलाल बरोबर. सुरेश श्रीवास्तव, सुरेश श्रीवास्तव या ठिकाणी बघा सुरेश श्रीवास्तव जे आहेत ती संस्था आहे. कोणती संस्था. याची संस्था तुम्हाला सांगितलं मी, सुरेश श्रीवास्तवची ती संयुक्त राष्ट्राची जागतिक वकिली संस्था आहे, तिचे ते उपायुक्त बनलेत बरोबर. आणि सचिन तेंडुलकर महाराष्ट्राचं स्वच्छ मुख अभियान त्याचे राजदूत बनलेत. अशा प्रकारे हे लोक आहेत, व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे आपल्या. चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे.
2-3च राहिले बघा आता स्लाइड, उगा 2-3. बॅडमिंटन आशिया तांत्रिक अधिकारी समितीचे अध्यक्ष कोण बनले? बघा, सचिन तेंडुलकरचा मुद्दा आपण बघितला स्वच्छमुख अभियानाच्या बाबत. श्रीवास्तव युनायटेड नेशन्सचं वकिली संस्था, जागतिक वकिली संस्था, तिचे उपायुक्त बनलेत. परमिंदर चोप्रा पीएफसीच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात. आणि उमर रशीद याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उमर रशीद या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काय उत्तर आहे? उमर रशीद त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला, बॅडमिंटन आशिया तांत्रिक समिती आलं लक्षात. पुढं, कोणाची मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली? मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? बघा, परमिंदर चोप्रा पीएफसी लिमिटेडच्या पहिल्या महिला अध्यक्ष, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर उमर रशीद. उमर रशीदच्या बाबत आता एक मुद्दा बघितला, मार्क निकोलस आणि सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा मुद्दा आहे स्वच्छमुख अभियान. उमर रशीदचा नेमकाच मुद्दा आपण बघितलाय. नाव थोडं अवघड आहे, नाव थोडं कन्फ्यूज करतोय बघा. बॅडमिंटन आशिया तांत्रिक अधिकारी समिती, बॅडमिंटन बॅडमिंटन आशिया तांत्रिक अधिकारी समिती आलं लक्षात. आणि इकडे बघा, उत्तर कोणी? मार्क निकोलस. काय? मेरीलिबोन क्रिकेट क्लब आहे. आता हे मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली, याच्याबाबत अजून एक मुद्दा आपल्याला यावर्षी चर्चेला आला. काय बघा, हे जे क्रिकेट क्लब आहे याच्या मानद सदस्यपदी मानद सदस्यत्व दिलं जातं बघा याचं. तर याच्यामध्ये यंदा युवराज सिंग, युवराज, रैना, धोनी, त्याच्यानंतर बघा ते झुलन गोस्वामी, तर हे असे भारतीय खेळाडू आहेत, त्यांना काय केलं, यावर्षी सदस्यत्व दिलंय. इंग्लंडचं पण काही सदस्य, एकूण 17 खेळाडूंना सदस्यत्व दिलं या मेरीलिबोन क्रिकेट क्लब मानद सदस्यत्व. त्यामुळे ते चर्चेत आहे बघा. तर तोही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या बाबतचा मानद सदस्यत्वाचा. आणि आता त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? मार्क निकोलसची निवड झाली. चला, आता शेवटचा हे आहे बघा, आपला शेवटचा मुद्दा आहे. शेवट आपण या स्लाइडने करूया. काय आहे? सचिन तेंडुलकर महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत बनले. परमिंदर चोप्रा पीएफसी लिमिटेडच्या पहिल्या महिला सीएमडी बनल्यात. उमर रशीद बॅडमिंटन आशिया तांत्रिक अधिकारी समितीचे अध्यक्ष. आणि मार्क निकोलस इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू येतो, तो मेरीलिबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली, मार्क निकोलसची. अशा प्रकारे आपल्या या घडामोडी आहेत, पहिल्या निवडणुकाच्या घडामोडी, ते आता आपण क्लिअर केलेले आहेत. आतापर्यंत आपले एवढे झालेत. उर्वरित घडामोडी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहणारच आहात. तर इथपर्यंतचा भाग तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. सगळे लोक तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. कोणावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न असा नाही की पर्टिक्युलर कोणावर येईल म्हणून, कोणावरही येऊ शकतो. कारण खूप महत्वाच्या नियुक्त्या आहेत, त्या प्रमुख पदावरच्या नियुक्त्या आहेत. त्यातले प्रत्येक व्यक्ती माहीत असणं गरजेचं आहे. सर्व लोक व्यवस्थित कव्हर करून घ्या. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी आपलं लेक्चर थांबूया निवडणूक विषयक, आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.